नमस्कार विद्यार्थी मित्र. याआधी आपण काय पाहिले? गौरी मावशीची मेजवानी. त्यामध्ये आपण अभ्यासलं आणि तो पाठ अभ्यासला. ओके. मग आता आपण पाहणार आहोत पुढचा पाठ. त्याआधी तुम्हाला एक सूचना आहे. तुम्ही सध्या घरी आहात, स्कूलमध्ये नाही आहेत. तुम्ही घरी आईवडिलांना त्रास देऊ नका, तुमच्या आईबाबांना त्रास देऊ नका. त्यांच्या सर्व गोष्टी ऐका. सध्या ते तुमच्या आईबाबाचे कर्तव्य पार पाडत असताना ते एक शिक्षकाचंही कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे वेळच्या वेळेला प्रत्येक विषयाचा अभ्यास पूर्ण करायचा आणि वेळच्या वेळेला येणारा जे काही व्हिडिओज आहेत सर्व सब्जेक्टच्या त्या पाहायच्या आणि टाईम टू टाईम सर्व सब्जेक्टचा अभ्यास करून आपापल्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवणे आणि काही समस्या असेल तर त्या सब्जेक्ट टीचरला त्या समस्या विचारणे आणि अभ्यास करत राहणे. आईबाबांना त्रास द्यायचा नाही, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची आहे. ओके, समजलं? मग आता आपण काय करणार आहोत? तर आपण आता मराठीचे बुक ओपन करणार आहोत. तर चला मग मुलांनो, आपापले मराठीचे बुक ओपन करा. सर्वांनी मराठीचे बुक ओपन करून त्यातील पेज नंबर 24 म्हणजे 24 पेज नंबर ओपन करायचे आहे. आज पाहणार आहोत आपण कविताचे कुटुंब. हो की नाही? त्या तसेच तुमचे पण कुटुंब आहे की नाही? ठीक आहे. मग तुम्ही सर्वांनी मराठीचे टेक्स्टबुक म्हणजे बुक ओपन केला असेल, पाठ्यपुस्तक ओपन केला असेल, त्यातील पेज नंबर 24 पण ओपन केला असेल. ठीक आहे. मग आपण पाहूया कविताचे कुटुंब. पाठ 8. काय पाहणार आहोत आज? कविताचे कुटुंब. तर मग तुम्हालाही तुमचे कुटुंब आहे की नाही? हो की नाही? तुमच्या पण कुटुंबात कोण कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे की नाही? तुमच्या आई बाबा, आजी आजोबा, बहीण भाऊ, काका काकू, मावशी किंवा मामा आत्या मामा वगैरे असतात, आहे की नाही? काकांची मुलं वगैरे. तर मग आपण पाहूया आता कविताचे कुटुंब. तर मग तुम्ही सर्वजण तयार आहात? तर चला तर मग पाहूया कविताचे कुटुंब. आणि हे मी वाचत असताना तुम्हीही वाचायचं आहे. तर बोला मग. कविताचे कुटुंब खूप मोठे आहे. तिला एक लहान भाऊ गौरव आहे. कविताचे कुटुंब कसे आहे? खूप मोठे आहे. काही जणांचे कुटुंब मोठे असते, काही जणांचे कुटुंब छोटे असते. हो की नाही? मग कविताचे कुटुंब कसे आहे? खूप मोठे आहे. तिला एक लहान भाऊ गौरव आहे. लक्ष देऊन ऐकायचं हा. तिला एक लहान भाऊ गौरव आहे. आणि लहान बहीण गौरी आहे. आता बघा हा, कविताचे कुटुंब कसे आहे? मोठे आहे. तिच्या लहान भावाचे नाव काय आहे? गौरव. आणि लहान बहिणीचे नाव गौरी. आणि तिचे नाव कविता. हो की नाही? कविताचे नाव कविता. आणि आणखीन तिचे आजी आजोबा आणि तिची आत्या सगळेजण एकत्र राहतात. तिचे आजी आजोबा आणि तिची आत्या सगळेजण काय करतायत? एकत्र राहतायत. हो की नाही? मिळून घरातील कामे करतात. आता मग कुटुंब मोठं आहे म्हटल्यानंतर घरात माणसंही खूप असणार आणि त्यामुळे सर्वांना मिळूनच काम करावं लागणार ना. त्यामुळे आणि ती सगळेजण मिळून घरातील कामे करतात. तिची आई सर्वांसाठी जेवण बनवते. आणि कविताची आई, तिची आई म्हणजे कोणाची? कविताची आई सर्वांसाठी काय करते? जेवण बनवते. कविता टेबलावर जेवण वाढण्यात मदत करते. आणि कविता काय करते? जेव्हा आई जेवण बनवते तेव्हा कविता ते सर्व जेवण टेबलावर ठेवते आणि जेवण वाढण्यात मदत करते. म्हणजे डायनिंग टेबल म्हणजे जेवणाच्या टेबलवरती ती ठेवते आणि जेवण वाढण्यास आईला मदत करते. तसेच ती घरातील कामे करण्यात सुद्धा आईला मदत करते. नुसती जेवण वाढण्यातच नाही तर आईला ती इतर कामातही मदत करते. तुम्ही करता का तुमच्या आईला मदत, बाबांना मदत? नाही करत, हो ना? आणि करतही असाल. करत नसाल तर करायला सुरुवात करा. तर मग पाहूया पुढे.
आत्या घराची साफसफाई करते आणि आत्या काय करते? घराची सर्व साफसफाई करते. आजोबा बागेला पाणी घालतात. पहा, आईने स्वयंपाक केला तर कविता आईला जेवण वाढण्यास मदत करते, हो की नाही? आणि आत्या घराची साफसफाई करते. आजोबा बागेला पाणी घालतात. आजी गौरीला सांभाळते आणि तिची लहान बहीण गौरी आहे ना, कविताची लहान बहीण गौरी, ती खूप लहान असल्यामुळं तिला आजी सांभाळते. तर बाबा रविवारी बागेतील गवत कापण्याचे काम करतात आणि कविताचे बाबा काय करतात? रविवारी त्यांना सुट्टी असते म्हणून ते बागेतील गवत कापण्याचे काम करतात. कविताच्या घरातील सगळेजण एकमेकांना मदत करतात आणि कविताच्या घरातील सगळेजण काय करतात? एकमेकांना मदत करतात, हो की नाही? आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र टीव्ही सुद्धा बघतात. कुटुंबातील सर्वजण टीव्ही बघताना कशी बघतात? एकत्र. आणि प्रत्येकजण एका वेळी एकच चॅनल बघतात. आपल्यासारखं ह्याला हे चॅनल, त्याला ते चॅनल पाहायची सवय नसते. ते तिच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र टीव्ही सुद्धा बघतात. आणि सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले आजोबांबरोबर फिरायला जातात. आणि सुट्टी दिवशी काय असते बाबा? लहान मुलांची खूप आयुष्य असते, है की नाही? सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले आजोबांबरोबर फिरायला जातात. आणि आजी आजोबा लहान मुलांचे खूप लाड करतात की नाही आईबाबांनंतर, हो की नाही? आणि कविताचे कुटुंब एक सुखी कुटुंब आहे. कुटुंबातील सगळ्यांचे एकमेकावर खूप प्रेम आहे. अशा प्रकारे एकत्र राहण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. तर कविताच्या कुटुंबातील खूप सुखी आहेत, कारण ती सगळीजण एकत्र आहेत. आणि एकत्र आहेत, पण एकत्र असण्याबरोबर ते सर्वजण एकमेकावर अगदी निस्वार्थी प्रेम करतात. एकमेकावर पुष्कळ प्रेम करतात आणि सर्व कामे वाटून करतात आणि सगळेजण मिळून प्रत्येक काम करतात. असं एकालाच कुणाला त्या कामाचा त्रास होत नाही. त्यामुळे ते कुटुंब अगदी सुखी आणि समाधानी आहे आणि राहते. एकत्र राहण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो, हो की नाही? मग आता मला सांगा, हे तुम्ही कुटुंब पाहिलं, हे कविताचे कुटुंब आहे. हे जे साफसफाई करताना तुम्हाला चित्र दिसतं आहे, ते तिची आत्या आहे. ही तिची कविताची बहीण गौरी आहे. हा गौरव. आणि ही आहे कविता. आजीच्या साईडला बसलेली गौरव आणि कविता व मांडीवर बसलेली आहे गौरी. आणि हे पहा, बागेत पाणी घालतायत आजोबा झाडांना, हो की नाही? आणि इकडे बाबा गवत कापतायत, हो की नाही? आणि ही आई जेवण बनवून ठेवलेलं आहे. तिथे आई आहे डायनिंग टेबलपाशी, हो की नाही? तर हे झालं कविताचं कुटुंब. तर मग मला एक सांगा, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची तुम्ही छानशी उत्तरं द्या. कविताचे कुटुंब कसे होते? बरोबर आहे, कविताचे कुटुंब कसे होते? मोठे. आणि तिला किती भाऊ होते? एक भाऊ. आणि त्याचे नाव काय होते? गौरव. आणि बहिणी किती होत्या? एकच होती. आणि त्या बहिणीचे नाव काय होते? गौरी. आणि तिच्या कुटुंबात कोण कोण होते? कविताच्या कुटुंबात कोण कोण होते? बरोबर आहे, आजी आजोबा, आई बाबा, भाऊ बहीण आणि आत्या, हो की नाही? आणि कविताचे कुटुंब कसे होते? मोठे आणि सुखी होते, हो की नाही? आणि घरातील सगळेजण कसे राहायचे? मिळून मिसळून राहायचे, आनंदाने राहायचे. त्यामुळे तिचे कुटुंब एकदम सुखी होते. आत्या घरातील कोणते काम करत होती? तर बरोबर आहे, आत्या ही घरातील साफसफाईचे काम करत होती. आणि स्वयंपाक बनवायचे काम कोण करत होते? आई. आणि जेवण वाढण्यासाठी मदत कोण करत होतं? बरोबर आहे, कविता, हो की नाही? आणि बागेतील गवत कापण्याचे काम कोण करत होते? बरोबर, कविताचे बाबा. आणि बागेतील झाडांना पाणी घालण्याचे काम कोणाचे होते? आजोबांचे. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि आजी काय करायची?
आजी कविताच्या लहान बहिणीला म्हणजेच गौरीला सांभाळायची, हो की नाही. आणि कविताच्या घरातील सगळेजण कसे होते, तर कविताच्या घरातील सगळेजण कसे होते, एकमेकांना मदत करायचे आणि सर्वजण एकत्र येऊन काय करायचे, तर सर्वजण एकत्र येऊन TV सुद्धा बघायचे. आणि सुट्टीच्या दिवशी आजोबा कोणाला फिरायला घेऊन जायची, तर सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुलांना आजोबा फिरायला घेऊन जायची, हो की नाही. मग तर तुम्हाला ह्या पाठातून काय समजले, तर एकत्र राहण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि एकत्र राहिल्यानंतर एकमेकांची सर्व कामे हे सर्वांनी केली पाहिजेत. कोणावर एकावर जबाबदारी टाकायची नसते, तर सर्वांनी मिळून मिसळून कामं केली पाहिजे. निस्वार्थी प्रेमसुद्धा केले पाहिजे, तरच ते एकत्र कुटुंब टिकून राहते आणि एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचे नाते निर्माण होते, हो की नाही. तर हे झाले कविताचे कुटुंब. तर आता आपण पाहूया स्वाध्याय, पेज नंबर 25. तर हा पहा स्वाध्याय. तुम्हाला काय पाहायचं आहे, स्वाध्याय पाहायचा आहे आता. तर आता पेज नंबर 25. तर तुम्ही सर्वांनी पेज नंबर 25 ओपन केले आहे असं मी गृहीत धरते व शब्दार्थ सुरू करूयात. कुटुंब, फॅमिली, लहान भाऊ, यंगर ब्रदर, लहान बहीण, यंगर सिस्टर, आजी, ग्रँडमदर, आजोबा, ग्रँडफादर, हे तुम्हाला माहिती आहे. आत्या, आंट मीन्स फादर्स सिस्टर. घरातील कामे, हाऊस होल्ड वर्क, सांभाळणे, टू टेक केअर, ग्रास, मदत, हेल्प, सर्वजण, ऑल मेंबर्स ऑफ द फॅमिली, टेलिव्हिजन, आनंद, जॉय, हॅपीनेस, वेगळाच, आर. आता हे झाले स्वाध्यायामधील शब्दार्थ. मग हे शब्द आता तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. जर इंग्लिश शब्द विचारला तर मराठी शब्द सांगता आला पाहिजे आणि मराठी शब्दाचा इंग्लिश शब्द लिहा म्हणून सांगितलं तर तो पण लिहिता आला पाहिजे, हो की नाही. आणि इंग्रजी शब्दाला मराठी शब्द लिहा म्हटलं तर तेही लिहिता आलं पाहिजे, हो की नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे पाठसुद्धा करावं लागेल. मग आता आपण पाहूया, एका वाक्यात उत्तरे द्या. चला तर मग हे पहा, एका वाक्यात उत्तर द्या. प्रश्न पहिला, कविताचे कुटुंब कसे आहे. आता कसे आहे म्हटले आहे त्यांनी, मग तुम्ही म्हणताल काय उत्तर द्या, तर काही जण मोठे म्हणेल, तर काही जण सुखी म्हणेल. पण इथे अपेक्षित आहे सुखी आहे. कविताचे कुटुंब मोठे आहे हेही बरोबर आहे, पण उत्तर अपेक्षित काय आहे, कविताचे कुटुंब सुखी आहे. तर हा झाला आपला पहिला प्रश्नातला पहिला प्रश्न, म्हणजे एका वाक्यातील पहिला प्रश्न. आता पाहूया आपण दुसरा प्रश्न. कविताच्या घरात जेवण कोण बनवते. कविताच्या घरात जेवण कोण बनवते, तर कविताच्या घरात जेवण, हा बरोबर आहे. कविताच्या घरात कविताची आई सर्वांसाठी जेवण बनवते, अगदी बरोबर. आता पाहूया आपण तिसरा प्रश्न. कविताची आत्या काय करते. कविताची आत्या काय करते. कविताची आत्या घराची साफसफाई करते. कविताची आत्या काय करते, घराची साफसफाई करते. सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले काय करतात.
सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले काय करतात सांगा पाहू. प्रश्न समजला का? सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले काय करतात? अगदी बरोबर आहे. सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले आजोबांबरोबर फिरायला जातात. सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मुले आजोबांबरोबर फिरायला जातात. तर हे झालं आपलं एका वाक्यात प्रश्नोत्तरे. आता पाहूया आपण हो किंवा नाही. प्रश्न दुसरा पहा तर मग. कविताचे कुटुंब हो किंवा नाही एक शब्दात उत्तर द्यायचं आहे आपल्याला. कविताचे कुटुंब छोटे आहे. उत्तर काय येईल? कविताचे कुटुंब कसे आहे? छोटे आहे. तर उत्तर येईल नाही, कारण तिचे कुटुंब कसे आहे? मोठे. कळलं? कविताचे कुटुंब कसे आहे? मोठे आहे. आजोबा बागेला पाणी घालतात. कोण घालतं बागेला पाणी? बरोबर आहे. उत्तर आहे हो. कविता आईच्या मदतीने भरपूर काम करते. हो, आणि कविता सुद्धा आईला मदत करते की नाही, म्हणून हो. कविताच्या कुटुंबात भांडणे होतात. होतात का कविताच्या कुटुंबात भांडणे? नाही. बरोबर, ते तर सर्व एकमेकांवर खूप प्रेम करतात, है की नाही, आणि मिळून मिसळून राहतात. तर मग आता हे झालं एका वाक्यात. शब्दार्थ पाहिले, एका वाक्यात पाहिले, आणि आता हो किंवा नाही पाहिले. आता पुढील काही प्रश्न आहेत ते पाहायचे. त्यासाठी तुम्हाला पेज नंबर 26 ओपन करायचे आहे. चला तर मग पेज नंबर 26 ओपन करा. गुड. मग तुम्ही सर्व तयार आहात ना? तर चला तर मग पाहूया आपण पेज नंबर 26 वरील प्रश्न तिसरा. योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा. तर इकडे दिलेला आहे बघा ब्रॅकेटमध्ये. ने, तील, मध्ये, ला यातील जो शब्द योग्य असेल तो रिकाम्या जागी तुम्हाला लिहायचा आहे. तर मग पहा, पहिला कविता डॅश डॅश कविता आई डॅश डॅश मदत करते. आता इथे कविता आई रिकामी जागा आहे, तिथे मदत करते. मग तिथं नी येईल, ती येईल का, मध्ये येईल का, ला येईल? बरोबर आहे ला, कारण आईला मदत करते. हो की नाही? बरोबर, ला येईल. मग आजोबा बागे रिकामी जागा झाडांना पाणी घालतात, है की नाही, डॅश डॅश. आजोबा बागे डॅश डॅश झाडांना पाणी घालतात. काय येईल? बागेतील. तील शब्द हा तिथे जोडला की वाक्य पूर्ण होतं, हे सेंटेन्स आपलं कंप्लीट होतं. हो की नाही? मग आता आपण पाहूया तिसरं. बाबा बागे डॅश डॅश काम करतात. बाबा बागेमध्ये काम करतात. हो ना? मग इथे शब्द येतो मध्ये. आता एकच राहिला, तो इथे येणार. चौथा, सगळेजण आनंदाने राहतात. सगळेजण आनंदाने राहतात. अगदी बरोबर. मग आता हा झाला प्रश्न तिसरा. आता पाहूया प्रश्न चौथा. आता इथे पहा, योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा, असा प्रश्न आहे. मग इथे आपल्याला करतो, करते, बनवते, बनवते, बनवतो, राहतात, राहतो, बघते, बघतात. आता करतो, करतेमध्ये यातील जे योग्य असेल ते आपल्याला पहिल्या ह्याच्यात लिहायचं आहे. बनवते व बनवतो यामधील जे योग्य ते तसंच दुसऱ्यामध्ये. तसंच खालचं पण, तिसरं आणि चौथं पण. राहतात, राहतो आणि बघते, बघतात यातील जे योग्य असेल ते तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये लिहून टाकायचं आहे. चौथ्यासमोर तिसऱ्याचं, चौथ्याचं. तर मग आपण पाहूया क्रियापद.
पहा आता, आत्या घराची साफसफाई. मग इथं काय येते? आत्या म्हणल्यानंतर करतो येणार नाही, करते हे क्रियापद येणार, हो की नाही. आत्या घराची साफसफाई करते. आई सगळ्यांसाठी जेवण, बरोबर आहे, बनवते. अगदी बरोबर उत्तर आहे. तर इथे कोणतं क्रियापद येणार? बनवते. आई सगळ्यांसाठी जेवण बनवते. सगळेजण एकत्र, बरोबर आहे, सगळेजण एकत्र राहतात हे क्रियापद येते. अगदी तुमचं उत्तर बरोबर आहे. तर आता यातील क्रियापदामधील सर्वात शेवटचं बघूया. सर्वजण टेलिव्हिजन, सर्वजण टेलिव्हिजन, बरोबर आहे, बघतात. बघतात हे क्रियापद येते. सर्वजण टेलिव्हिजन बघतात हे क्रियापद इथे येते. अगदी बरोबर आहे. तर मग आता आपण पाहूया लास्टचा प्रश्न म्हणजे सगळ्यात शेवटचा आहे, कविताचे कुटुंब. आता पहा, हे मात्र लक्ष देऊन पहा. हे आहे कविताचे कुटुंब. आता तुम्ही म्हणाल मगाशी तर चित्र दाखवलं ना, आता हे तर याला फॅमिली ट्री म्हणतात, म्हणजे वंशवृक्ष असे सुद्धा म्हणतात. तर पहा आता हे कविताचे काय आहे? कुटुंब. आणि कुटुंबाचा वंशवृक्ष म्हणजे कविताच्या कुटुंबाचा वंशवृक्ष आहे, म्हणजेच फॅमिली ट्री. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे? तर मग घरातील सगळ्यात पहिलं कोण आहे? आजोबा आणि आजी. मग इथे त्यांनी लिहिलेलं आहे आजोबा आजी. मग त्यानंतर कोण आहे? बाबा. कोणाचे? कविताचे. त्यानंतर आई. सॉरी इथे पहा, घरातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? आजोबा. त्याच्यानंतर आजी, त्यानंतर बाबा, आत्या, बाबा, आई, आत्या. हे झाले कविताच्या कुटुंबातील फॅमिली ट्रीचा डायग्राम. आणि नंतर कोण आहे? कविता, गौरव, गौरी. समजलं? कवितेच्या कुटुंबामध्ये कसा फॅमिली ट्री काढलाय त्यांनी? आजोबा, आजी, बाबा, आई, आत्या. आणि त्यानंतर कविता, गौरव, गौरी. गौरी सर्वात लहान आहे, हो की नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे? आता तुम्ही तुमच्या कुटुंबाचा वंशवृक्ष बनवा, म्हणजेच फॅमिली ट्री बनवा. तर तुम्ही यासाठी घरातल्यांची मदत घेऊ शकता. तर तुम्ही तुमच्या आजोबाचं, आजीचे, बाबाचे, आईचे, आत्याचे, काका असतील काका यांचे नाव लिहिणार. आणि त्यानंतर तुम्ही लिहिणार त्यांचं नातं पण. आता जसं इथं कसं लिहिलंय? बाबा. तिथे तुम्ही तुमच्या बाबांचं नाव लिहून बाबासुद्धा लिहू शकता, हो की नाही. आजोबा लिहून आजोबांचे नाव लिहायचे. त्यानंतर तुम्ही तुमचं बहिणीचं, भावाचं नाव. अशा पद्धतीने तुम्ही घरच्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा वंशवृक्ष बनवायचा आहे. आणि हा सर्व अभ्यास करून तुम्ही तुमच्या क्लासच्या ग्रुपमध्ये पाठवायचा आहे. मग काय काय अभ्यास करणार आहात तुम्ही? शब्द अर्थ, एका वाक्यात उत्तरे, हो किंवा नाही, योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा, योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा. आणि कविताच्या कुटुंबासारखे तुमचे सुद्धा कुटुंबाचा वंशवृक्ष अर्थात फॅमिली ट्री तुम्ही बनवणार आहात, हो की नाही. आणि तुमच्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार आहात. तर तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही खूप छान सर्वांनी टेस्ट सोडवलेली आहे. इथून पुढे पण तुम्ही वेळच्या वेळेला टेस्ट सोडवून तुमच्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार आणि सर्व सब्जेक्टचा अभ्यास करणार आणि प्रत्येक ऑनलाईन क्लास पाहणार आणि अटेंडन्स तुमची वाढवणार, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे, हे संपले आपले कविताचे कुटुंब. तर मग आता आपण परत भेटूया पुढील अभ्यासक्रमासहित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.